एक महत्त्वाची बातमी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, विनोद तावडे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सध्या सोपवण्यात आली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारी पदी विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याआधी सुद्धा विनोद तावडे यांना निवडणूक प्रभारीपदी इतर राज्यांमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं आणि आता उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय विनोद तावडेंसंदर्भातली। विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय आहेत, त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी दिलेली आहे। दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सध्या भाजपच्या गोटात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि कालच खरं तर राष्ट्रीय नियुक्त्या जाहीर झाल्या, त्यामध्ये सुद्धा सरचिटणीसपदी विनोद तावडे यांची नियुक्ती कायम आहे आणि आता आणखी एक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, खरं तर विनोद तावडे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडनं मोठी जबाबदारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विनोद तावडे यांच्यावरती काल सरचिटणीस पदाची जबाबदारी खरं तर पक्षाकडनं दिली गेलेली होती। दोन राज्ये यापूर्वी खरं तर विनोद तावडे यांच्याकडनं जिंकून दिली गेलेली होती। बिहारमध्ये प्रभारी पदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यानंतर हरियाणाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे होती। त्यानंतर आता आगामी काळामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रभारी पदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे पक्षानं दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विनोद तावडे यांच्यासाठी खरं तर ही मोठी जबाबदारी आहे किंवा मोठी संधी त्यांच्याकडे पक्षानं दिलेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येऊ शकतं। सोबतच जर बघायला गेलं तर जगदीशभाई पटेल यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीकडनं दिली गेलेली आहे। पंजाबच्या देखील आगामी काळामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर सतीश पुनिया जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि गुजरातचे चीफ जी प्रभारी पदाची जबाबदारी आहे ती तरुण चूक यांच्याकडे दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। सगळ्यात महत्वाची निवड जर यातली कुठली असेल तर ती विनोद तावडे यांची आहे, कारण विनोद तावडे हे मागच्या काही काळापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करत असताना आपल्याला बघायला मिळत होतं। कारण विनोद तावडे, मी जसं म्हटलं तसं, बिहारची विधानसभा निवडणूक विनोद तावडे यांच्याकडनं जिंकून दिली गेलेली होती। त्यानंतर विनोद तावडेंनी हरियाणाची देखील निवडणूक जिंकून दिलेली होती। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।